आजचं वचन जे आहे विषय आहे आय ॲम इन डिस्ट्रेस. मी संकटात आहे. आपण उघड्या स्तोत्र 4 वचन 1 Psalm 4 verse 1. संदीप मोठ्याने वाच. मी हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे. हे माझ्या न्यायपणाच्या देवा, संकटात मी होतो तेव्हा तू मला मुक्त केले. माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक. ओके, इथं मराठीमध्ये शब्द मुक्त आहे आणि इंग्लिशमध्ये आहे Thou hast enlarged me when I was in distress. Have mercy upon me and hear my prayer. ज्यावेळेस मी संकटात होतो, इथं ऑलरेडी वर्स इन इंग्लिश, हिअर मी when I call, O God of my righteousness, Thou hast enlarged me when I was in distress. मी ज्यावेळेस संकटात होतो त्यावेळेस मी तुला आरोळी मारली आणि तू मला फाकवले किंवा तू मला मोठे केले, तू मला वाढवले, असं वचन सांगतं. विषय माझा आहे मी संकटात आहे. त्यावेळेस काय करायचं? संकटात असल्यावरती माणसाने एका विश्वासणाऱ्याने नक्की काय करायचं? आपण पाहतो जगामध्ये ज्या जगाच्या लोकांना संकट येतं त्यावेळेस ते रडत बसतात. तिकडं धाव करत बसतात. हा दरवाजा ठोकतात, तो दरवाजा ठोकतात, ह्याच्याकडे हात पसरवतात, त्याच्याकडे हात पसरवतात आणि ते निराश होऊन, हताश होऊन त्यांच्या घरी परत येतात. त्यांची रात्र अश्रू ढाळण्यामध्ये निघून जाती आणि त्यांना कुठूनच उत्तर येताना दिसत नाही. पण संत हो, आपल्याला असं वागायची काहीच गरज नाही, कारण आपला स्वर्गीय बाप हा जिवंत आहे. आमेन. आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आहे. हालेलुया. आज मी एवढ्या वर्ष 1990 पासून ख्रिस्तामध्ये चाललेलो आहे आणि मला कुठलाच अनुभव असा नाही की मी ज्यावेळेस माझे हात स्वर्गाकडे उंच केले आणि स्वर्गाकडे आरोळी मारली आणि मला उत्तर नाही आलं, असा एकही दिवस किंवा असा एकही प्रसंग नाही. आमेन. हालेलुया. आणि मला विश्वास आहे आणि गॅरंटी आहे की आपल्यामध्ये एकही असा व्यक्ती नाही जो असं म्हणू शकतो की मी देवाकडे आरोळी मारली आणि देवाने मला उत्तर नाही दिलेलं. संत हो, आपल्याला उत्तर देणारा आपला स्वर्गीय बाप जिवंत परमेश्वर आहे, अल्फा आणि ओमेगा, आणि आपला दुर्ग, आपला विजयाचा झेंडा, आणि आपण कधीही त्याच्याकडे हाक मारू शकतो आणि तो आपलं उत्तर देणारच. आमेन. हालेलुया. पण संत, माझा विषय जो आहे की संकटात असल्यावरती काय करायचं. सगळ्यात प्रथम संकटात असल्यावरती प्रार्थना सोडायची नाही, प्रार्थना बंद करायची नाही. आपण पुष्कळदा पाहतो की ज्यावेळेस एखादं संकट येतं, एखादी परिस्थिती विचित्र आपल्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस आपण लगेचच प्रार्थना करणं बंद करतो. प्रार्थना बंद करणं म्हणजे उत्तर बंद करणं. उत्तर जिथून येतं, ज्या दरवाजातून येत आहे तो दरवाजा बंद करणं. प्रार्थना बंद करणं म्हणजे ज्या पाईपलाईनमधून उत्तर येणार आहे ती पाईपलाईन बंद करणं. प्रार्थना बंद करणं म्हणजे वायफायचं कनेक्शन बंद करणं. प्रार्थना बंद करणं म्हणजे सिम कार्ड काढून मोबाईलमधून फेकून देणं. लक्षात ठेवा संत हो, प्रार्थना आहे तर तुम्हाला मदत आहे, प्रार्थना आहे तर तुम्हाला उत्तर आहे, प्रार्थना आहे तर तुमच्यासाठी चमत्कार आहे, प्रार्थना आहे तर तुमच्यासाठी असंख्य दरवाजे उघडे आहेत. हालेलुया. प्रार्थना आहे तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. आमेन. सर्वात प्रथम तुम्हाला प्रार्थना बंद करायची, प्रार्थना सुरू करायची, प्रार्थना बंद नाही करायची, प्रार्थना सुरू करायची आहे, प्रार्थना वाढवायची आहे. आणखीन तुमच्या झोपेला त्यागून तुम्ही प्रार्थनेत गेलं पाहिजे, तुमचा आळस त्यागून तुम्ही प्रार्थनेत गेलं पाहिजे. का? ह्याचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळातच मिळणार आहे. तुम्ही जेवढं होऊ शकेल तेवढे प्रार्थनेत जायचं आहे, कारण आपण देवापासून दूर गेलो होतो, आपण प्रार्थना कमी केली होती, म्हणून हे संकट आलेलं हे विसरायचं नाही. हे संकट येण्यामागचं कारण आहे आपले संबंध देवापासून दूर झालेले आहेत आणि देवाच्या हातामध्ये एकमेव हुकमी एक्का असतो आपल्याला गुडघ्यावर आणण्यासाठी, आणि ते म्हणजे प्रार्थना. जर का आपण आज्ञांकित लेकरं आहोत, जर का आपण देवावरती प्रेम करणारे लेकरं आहोत, स्वर्गीय बापावरती प्रेम करणारे लेकरं असू, तर आपण प्रार्थना वाढवू. पण जर का आपण हट्टी
आपण निगरगट्ट, आपण उद्धट, वात्रट आणि अवज्ञा करणारे आणि निर्लज्ज असे लेकरं असू तर आपण प्रार्थना नाही करणार. आपण झोपून पडूया, आपण नकारात्मक होऊया, आपण देवाला शिव्या घालूया, आपण देवाविरुद्ध नकारात्मक बोलूया, आपण देवाविरुद्ध थट्टा करत बोलूया, आपण देवाची नालस्ती करूया की ह्या देवाने मला काहीच दिलं नाही. संत हो, पण जर का आपण आज्ञांकित, प्रेमळ, देवावरती प्रेम करणारे, पित्यावरती प्रेम करणारे असे जर का लेकरं असूया, आज्ञांकित लेकरं असूया, तर आपण रडत रडत का होईना पण आपण स्वर्गाचं दार ठोकत राहूया. जोपर्यंत दार उघडत नाही, जोपर्यंत देवाला आपल्या जीवनामध्ये काय हवंय आपण जोपर्यंत ते आणत नाही, टाकत नाही, शिकत नाही, मिळवत नाही, जोपर्यंत आपण ते आपल्या जीवनातून ते काढत नाही जे देवाला नको आहे, तोपर्यंत आपण ते दार ठोकत राहूया. आमेन. कारण का, तर आपल्याला विश्वास आहे आणि गॅरंटी आहे की मला उत्तर मिळेल तर इथूनच गॅरंटीचं उत्तर मिळेल, दुसरीकडून कुठेच मिळणार नाही. आमेन. हालेलुया. म्हणून संतो, सगळ्यात प्रथम प्रार्थना बंद करायची नाही. पण प्रार्थना करत असताना अंतःकरण कसं पाहिजे? अंतःकरण विश्वासाने भरलं पाहिजे. अंतःकरण विश्वासाने भरलेलं असलं पाहिजे. अंतःकरण पूर्ण आशेने भरलेलं असलं पाहिजे. अंतःकरण पूर्ण 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 धन्यवाद देत, उपकारस्तुती देत भरलेलं असलं पाहिजे. अंतःकरण निराशमय नकोय, अंतःकरण विस्मित नकोय, अंतःकरण भयभीत नकोय, अंतःकरण चिंतित नकोय. का? कारण वचन सांगतं सर्व गोष्टीमध्ये तुम्ही देवाचे उपकार स्मरण करा. सर्व गोष्टीमध्ये देवाचे उपकार स्मरण करा. प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये, परिस्थिती काही असू द्या, देवाचे धन्यवाद करा, कारण हीच पित्याची इच्छा आहे तुम्हासाठी. हालेलुया. म्हणून संत हो, कधी भयभीत होऊ नका, कारण असं कोणतंच वादळ नाही या जगामध्ये आणि या जगाच्या बाहेर जे तुमच्या पित्याच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. आमेन. असं कोणतंच वादळ नाही या दुनियामध्ये, या सृष्टीमध्ये की जे येईल आणि पिता त्याला शमू शकणार नाही. नाही संत हो, तुमचा स्वर्गीय बाप, तुमचा प्रभू येशू ख्रिस्त हा महान आहे, विजयी आणि गौरवी आहे. आणि त्यांनी जर का मृत्यूसारख्या वादळाला पायाखाली चिरडलेलं आहे तर हे वादळ तर काहीच नाही. हालेलुया. म्हणून संत हो, पहिली गोष्ट प्रार्थना करायची. दुसरी गोष्ट अंतःकरण नीट ठेवायचं, अंतःकरण उल्हासमय ठेवायचं. भलेही वादळ असू द्या, पण पेत्रासारखं असं अंतःकरण पाहिजे की प्रभू फक्त तू बोल, आज्ञा दे आणि मी पाण्यावर तुझ्याकडे चालत येईल. हालेलुया. संत हो, अंतःकरण असं पूर्णपणे तयार पाहिजे, एक्साइटेड पाहिजे, उत्तेजित पाहिजे. का? कारण वचन सांगतं की ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस तू मला विकसित केले, तू मला वाढवले, तू मला पसरवले, तू मला एनलार्ज केलेलं आहे. संतो, एनलार्ज केलेलं आहे. आपले प्रॉब्लेम आपल्याला वाढवण्यासाठी येतात, आपल्याला उंच घेऊन जाण्यासाठी येतात, आपल्याला आशे लेवल गाठण्यासाठी येतात जे आपण नॉर्मल असताना गाठू शकत नाही. तुम्हाला सांगू द्या, जर का गलियात जर का दाविदासमोर आला नसताना तर दावीद हा राजा कदाचित इस्रायलाचा झाला नसता. लोकर. आमेन. इस्रायलाचा पूर्ण फोकस दाविदावरती आला कसा? तर त्याच्या एका प्रॉब्लेममुळे आला. आणि तो प्रॉब्लेम ॲक्च्युली त्याचा नव्हता, होता त्याचा, पण त्याचा डायरेक्टली नव्हता. तो प्रॉब्लेम शौलाचा होता. शौलाने काय केलं? घाबरून बसला, रडत बसला, कुडत बसला, पूर्णपणे विस्मयित होऊन घाबरून तो आतमध्ये लपून बसला होता. शौल राजा असून, त्याचं काम असून तो घाबरून बसला होता. प्रत्येक अशा विश्वासधाऱ्यासारखा की ज्यावेळेस समस्या आहे ती ते घाबरून बसतात. पण आपण दाविदाला पाहतो, तो देवाशी जोडलेला होता म्हणून, त्यांनी सिंहाला आणि अस्वलीला मारलं होतं म्हणून तो पूर्ण कॉन्फिडन्सनी त्या युद्धस्थळी आला. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, अरे हा कोण आहे? हा बेसुंती जो जिवंत देवाच्या सैन्याला ललकारतोय आणि जिवंत देवाचं सैन्य असं लपून बसलंय. संत हो, ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने भरलेले असताना तुम्ही कधीच प्रॉब्लेमला बघून निराश होणार नाही, तुम्ही कधीच प्रॉब्लेमला बघून घाबरणार नाही, तुम्ही कधीच प्रॉब्लेम बघून लपून बसणार नाही. तर तुम्ही प्रॉब्लेमला बघून तुम्ही तोंड द्यायला, प्रॉब्लेमला फेस करायला बाहेर याल. आणि तेच आपण बघतो की दाविदाने केलं. दाविदाने काय केलं की तो युद्धस्थळी आला आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिला बेसुंती जिवंत देवाच्या सैन्याला ललकारतोय, त्यावेळेस तो मैदानात उतरला आणि त्याच्या त्या एका ॲक्शनमुळे
पूर्ण इस्रायलचं लाईमलाईट शौलावरून हलवून दाविदावरती आलं. प्रॉब्लेम हे तुम्हाला वाढवण्यासाठी येतात. तुमचं मनाचं चित्रण प्रॉब्लेमबद्दल बदललंच पाहिजे. तुम्ही स्वतःला रिप्रोग्रॅम केलंच पाहिजे. तुम्ही स्वतःला रिसेट केलंच पाहिजे. का? कारण तुम्ही ख्रिस्ती आहात. तुम्ही त्या जिवंत देवाचे लेकर आहात ज्यांनी मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. हालेलुया. संतो, तुम्ही घाबरून का बसला? तुम्ही विस्मित होऊन का बसला? तुम्ही निराश होऊन का बसला? का तुम्ही घाबरलाय? का तुम्ही पळवाट काढताय? का तुम्ही लपून बसलाय? तुम्ही असे वागता जसं तुमचा देव जिवंत नाहीये. तुम्ही असं वागता तसं तुम्ही विधर्मी आहात. तुम्ही असं वागता तसं तुम्ही मूर्तींची पूजा करताय. तुम्ही असं वागता जसं का तुमचा देव कोणता तरी प्राणी आहे. अहो नाही संतोष, ज्यांनी प्राण्यांना बनवलं तो आपला परमेश्वर आहे. आपल्याला घाबरून लपून बसायची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला फक्त देवाच्या चरणापाशी जायचं आणि प्रार्थनेत बसायचंय. तुम्हाला त्या उंच दुर्गामध्ये घुसून जायचंय. तुम्हाला त्या वचनामध्ये रममान व्हायचंय. आणि तिसरी गोष्ट मला काय करायचं माहिती आहे का? आपण पाहतो की ज्यावेळेस पेत्र पूर्ण रात्रभर कष्ट करून ज्यावेळेस आला त्यांनी काहीच पकडलं नव्हतं. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या किनाऱ्यावर आला, आपण पाहतो की येशूने त्याची नाव वापरली आणि तो जाळे धुत असताना त्यांनी येशूला ती नाव दिली आणि थोडीशी दूर लोटून किनाऱ्यापासून थोडी दूर लोटून तो येशूला ते वचन ऐकत होता. संत हो, तुमचे कान आज काय ऐकत आहे? तुम्ही जर का स्वतःला अशा लोकांनी घेरून ठेवलं की जे लोक मृत्यू बोलतात, जे लोक नकारात्मक बोलतात, जे लोक भय बोलतात, जे लोक संकट बोलतात, जे लोक सगळ्या देहाची गोष्टी करतात, तुम्हाला विश्वास तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारच नाही, उलट मृत्यू निर्माण होईल. पण आपण पेत्रासारखं करायचे. तुम्हाला तुमचे कान उघडे पाहिजे. कुठून विश्वास मला ऐकायला येतोय? कुठून मला विजय ऐकायला येतोय? कुठून मला विपुल जीवन ऐकायला येते? तिथं तुमचे कान ट्यून करायचे, तिथं तुमचे कान तुम्हाला लावायचे आणि तिथं तुम्हाला ऐकत राहायचंय, म्हणजे देवाचं वचन ऐकायचंय. पेत्राने देवाचं वचन ऐकलं आणि एवढं जबरदस्त ऐकलं की त्याच्याकडे नसलेला विश्वास आला. हालेलुया. आणि त्याची नाव त्यांनी घेतली आणि प्रभूच्या एका शब्दावरती त्यांनी ती खोल पाण्यात हाकरली. आणि ज्यावेळेस त्यांनी आज्ञापालन केलं आणि जाळे टाकले, आपण पाहतो एवढं त्यांनी पकड घेतली माशांची की त्याचे जाळे फाटायला लागले. संतो, आज तुमचे जाळे फाटूपर्यंत प्रभू येशू तुम्हाला उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. पण प्रश्न एकच आहे की तुमची तयारी आहे का जाळे फाटूपर्यंत उत्तर घ्यायची? हा प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचंय. आपण अजून एक व्यक्ती पाहतो की आपण पाहतो आदाम आणि हवा एदेन बागेत असताना, गौरवी आच्छादन असताना, जिवंत देवाचे लेकर अख्ख्या जगामध्ये एकमेव असताना, गौरवाने आच्छादलेले असताना, विजयाने आच्छादलेले असताना, त्यांनी त्यांचे कान उघडले काय ऐकायला? तर दुष्टात्म्याचं ऐकायला, सैतानाचं ऐकायला, मृत्यूचं ऐकायला, संशयाचं ऐकायला, भयाचं ऐकायला, चिंतेचं ऐकायला. आणि मग पाहतो की त्यांची वाटचाल कुठे झाली? नंतर एदेनाच्या बाहेर झाली. संतो, तुमचे कान काय ऐकतात ते तपासून पहा. तुम्ही काय ऐकते, तुम्ही कोणाचं ऐकते आणि कशाला ऐकते हे पहा. मग तुमचे सख्खे आई वडील जरी असतील आणि जर का ते तुम्हाला म्हणत असतील नाही आपलं वाटोळ होणार आहे, तुम्हाला तुमच्या कानामध्ये बोटं घुसवायचे त्यावेळेस आणि तुम्हाला तुमचे कान उघडायचे पवित्र आत्म्याच्या वाणीला, वचनाला. तुम्हाला वचन उघडायचं आणि वचन मोठमोठ्याने वाचायचंय, की तुम्हाला स्तोत्र उघडायचं आणि वाचायचंय. तुम्हाला तुमच्या कानामध्ये सकारात्मक गोष्टी आल्या पाहिजे, मगच तो विश्वास निर्माण होतो. कारण वचन सांगतं विश्वास तर ऐकल्याने निर्माण होत असतो, जन्म घेत असतो. हालेलुया. आपण पाहतो की बार्तिमय हा भिकारी होता, तो चहूबाजूनी पूर्णपणे नकारात्मकतेने घिरलेला होता, अपयशाने घिरलेला होता, भीक मागण्याच्या वृत्तीने घिरलेला होता, पराजयाने घिरलेला होता, मृत्यूने घिरलेला होता, पूर्णपणे काळोखाने घिरलेला होता. पण तिथं असताना त्याने त्याचे कान लावले तर काय? येशूच्या चावलीकडे. येशू पुढून चाललेला आहे हे त्यांनी ऐकलं. कुजबूज ऐकली, जिवंत कुजबूज ऐकली, जिवंतपणाची कुजबूज ऐकली, त्यांनी चमत्काराची कुजबूज ऐकली. त्यांनी ऐकलं की येशूकडे गेल्यानंतर मला माझी दृष्टी परत येऊ शकते. संतो, आज तुमच्याकडे निवड आहे. तुम्हाला नक्की ऐकायचं काय आहे? नकारात्मकता, अविश्वास,
मृत्यू, भय का तुम्हाला विजयी ऐकायचा आहे? निर्णय तुमचा आहे संत हो. आपण ती रक्तस्रावली स्त्री पाहतो की त्या स्त्रीने सुद्धा मृत्यूच्या बिछाण्यावरती पडली असताना तिने एवढे असंख्य वैद्य केले, पण तिची परिस्थिती अतिशय बिकट, अजून विचित्र झाली. पण संत आपण पाहतो तिने तिथं मृत्यूच्या चौबाजूने गिरलेला असताना तिने ऐकायचा निर्णय घेतला. कसला? तर विजयाचा, जीवनाचा. आणि ते म्हणजे की प्रभू येशूच्या काठाला जरी मी स्पर्श केला तरी मला आरोग्य प्राप्त होईल. हालेलुया. असं पाहिजे. आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपले कान योग्य ठिकाणी लागलेले असं पाहिजे आपली वृत्ती, की ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेत बसूया मला उत्तर मिळणारच. मला उत्तर मिळणार म्हणजे मिळणारच. आणि मला उत्तर माझ्या स्वर्गाकडून येणार. मी माझी दृष्टी पर्वताकडे लावली, माझं उत्तर कुठून येणार? माझं उत्तर येणार स्वर्ग आणि पृथ्वीचे निर्माण करता माझ्या परमेश्वराकडून. हालेलुया. हे मग तुम्ही प्रार्थनेत जाल ना, तर मग तुम्ही सूर्याला पण अस्त होण्यापासून अडवू शकता. हालेलुया. संतो, काय वाट बघताय? कसली वाट बघताय? आता एका नवीन जोमाने प्रार्थनेत बसूया. एका नवीन आवेशाने आपण वचन वाचूया. एका नवीन आवेशाने आपण आपले हात स्वर्गाकडे उंच करूया. आणि मग बघा, तो विजय तुमच्या दारापाशी येऊन समोर उभा राहील आणि एवढा प्रचंड मोठा राहील की तुमचे जाळे फाटतील. हालेलुया. आणि तुमच्याकडे 2 हात पण कमी पडतील तुमचा विजय गोळा करायला. गॉड ब्लेस यू. हॅव अ ग्रेट डे. प्रेज द लॉर्ड. उंच भरारी मारा आकाशाच्या अंतराळामध्ये गरुडांसारखी, आणि आकाश तुमची वाट बघत आहे. हालेलुया. गॉड ब्लेस यू. हॅव अ ग्रेट डे.